लोकसभा निवडणुकीचा अखेरचा आणि 7वा टप्पा आता जवळ आलाय। या 7व्या टप्प्यात किती उमेदवार आहेत, त्यात शिक्षित किती, अशिक्षित किती, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आहेत, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे, किती जणांवर आणि कोणते गुन्हे दाखल आहेत, या सगळ्याची आकडेवारी या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com मध्ये आपलं स्वागत आहे। अवघ्या काहीच दिवसात 18वी लोकसभा अस्तित्वात येईल। त्यासाठी देशभरात 6 टप्प्यातलं मतदान झालंय। शेवटचे 2 टप्पे बाकी आहेत। त्यासाठी 1 जून रोजी 7व्या टप्प्यासाठी मतदान होतंय। देशभरात 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 57 लोकसभा मतदारसंघात 1 जूनला मतदान पार पडेल। यासाठी 904 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीतल्या 7ही टप्प्यात उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जाचं विश्लेषण हे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉचनं केलंय। त्यानुसार 7व्या टप्प्यातील उमेदवारांची संपत्ती ही इतर टप्प्यातल्या उमेदवारांच्या सरासरी संपत्तीपेक्षा कमी असल्याचं स्पष्ट झालंय। 7व्या टप्प्यात बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमध्ये मतदान होतंय। या 7व्या टप्प्यात रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये 24 जण अशिक्षित आहेत, तर 24 जण PhD धारक आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात उमेदवारांची शैक्षणिक माहिती। 7व्या टप्प्यात अशिक्षित उमेदवारांची संख्या 24 आहे, तर 26 उमेदवार हे शिक्षित आहेत। तसंच 5वी पास 31 उमेदवार आहेत, 8वी पास 62 उमेदवार आहेत। 10वी पास उमेदवारांची संख्या आहे 133, तर 176 जण हे 12वी पास आहेत। डिप्लोमा केलेले 20 जण रिंगणात आहेत, तर पदवीधर उमेदवारांची संख्या 164 इतकी आहे। 159 उमेदवार हे पदव्युत्तर पदवी घेतलेले आहेत, तर 24 उमेदवार हे PhD धारक आहेत। ही झाली शैक्षणिक स्थिती। आता पाहूया उमेदवारांची आर्थिक स्थिती। सुरुवातीला पाहूया राज्यनिहाय कोट्याधीश उमेदवारांची संख्या। पंजाबमध्ये 102 उमेदवार कोट्याधीश आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 55, बिहारमध्ये 50, पश्चिम बंगालमध्ये 31, ओडिशामध्ये 20, झारखंडमध्ये 9, हिमाचल प्रदेशमध्ये 23, तर चंदीगडमध्ये 9 उमेदवार कोट्याधीश आहेत। आता कोणत्या पक्षात किती कोट्याधीश उमेदवार आहेत तेही पाहूया। बिजू जनता दलाचे 13 उमेदवार रिंगणात आहेत, 13ही जण कोट्याधीश आहेत। आपचे 9 उमेदवार रिंगणात आहेत, 9ही जण कोट्याधीश आहेत। काँग्रेसचे 31 उमेदवार रिंगणात आहेत, यात 30 जण कोट्याधीश आहेत। तृणमूल काँग्रेसचे 9 पैकी 8 उमेदवार कोट्याधीश आहेत। भाजपचे 51 उमेदवार रिंगणात आहेत, यात 44 जण कोट्याधीश आहेत। CPIचे 8 उमेदवार आहेत, यात 4 जण कोट्याधीश आहेत। बसपाचे 56 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, यात 22 जण कोट्याधीश आहेत। आता पाहूया किती उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि कोणते गुन्हे दाखल आहेत। साधारण गुन्हे दाखल असलेले 199 उमेदवार आहेत, तर 151 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत। महिलांविषयी गुन्हे दाखल असलेले 13 उमेदवार रिंगणात आहेत, तर 27 उमेदवारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत। द्वेषपूर्ण विधान केल्याचे गुन्हेही दाखल असलेले 25 उमेदवार रिंगणात आहेत, तर खुनाशी संबंधित गुन्हे दाखल असलेले 4 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता याच उमेदवारांमधून जे निवडून येतील ते संसदेत खासदार म्हणून जाणार आहेत। 7व्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होईल, तर 2च दिवसात 4 जून रोजी मतमोजणी होईल। निवडणुकीचे सर्व निकाल तुम्ही lokmat.com वर पाहू शकणार आहात। त्यासाठी lokmat.com ला नक्की सबस्क्राइब करा। याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।